मित्रांनो सध्या आपल्या आंब्याच्या बागेमध्ये छाटणी विरळण्याचं काम चालू आहे. तर ह्याच्या अगोदर पण आपण छाटणीचा व्हिडिओ टाकला आहे. सांगितलं आहे की छाटणी अशी काही खास अवघड नसते, त्यात काही कुठली विद्या वाचायची नसते. जरा खालनं मार रे इथं फांदे. तर छाटणी करत असताना विनाकारण खर्च करण्यापेक्षा आणि उगाच लोकांची बाहेरनं टीम बोलण्यापेक्षा आपली स्वतःची जर माणसं आपण तयार केली, स्वतःच्या लोकांना जर आपण ज्ञान दिलं, त्याला माहिती दिली तर बनू शकतो. आहे आमचा रघु कधी आजपर्यंत कधी छाटणी केली आहे का कशाची? कशाची? डाळिंबाची, पेरूची, कशाची नाही? मामा तुम्ही कशाची याच्या आधी छाटणी केली आहे का? नाही आयुष्यात पहिल्यांदा छाटणी करताय. आयुष्यात वय किती आहे तुमचं आता? माझा आहे 5 बरं, आता किती झालं छाटणी करताय तुम्ही? तिसरा दिवस आहे. बरं, आता जरा जुळा लागलाय का? हो जुळाला आले. सुरुवातीला काय झालं? रजा थोडी जरा चकबुल होत होती. चुकबुल होती ते, आता थोडं थोडं लक्षात आलंय. आले लक्षात आले. तर त्यांना आपण सुरुवातीला 1-2-4 झाडं छाटणी करून दाखवली होती. तर आता तिने घरच्या घरी जवळजवळ आता वरचा हा आपला 700 झाडाचा प्लॉट संपला आणि खालच्या लाईनमधल्या त्या 4 लाईन संपतो. हा 1,500चा प्लॉट आहे. आणि महत्त्वाचं हेच नाहीत, तर ह्यांच्या दोघांसोबत काही लेडीज पण आहेत ज्यांना आपण सांगितलं आणि त्यांच्याकडून छाटणी करून घेतोय. छाटणी करताना एखादी फांदी जास्त निघली किंवा कमी निघली त्यांना आपल्याला काही फरक पडणार नाही. त्यामुळं छाटणी करताना फक्त काही बेसिक गोष्टी त्यांना फक्त एकदा सांगा आणि करून घ्या. रघु आता जुळा लागले का? एक नंबर. पण तरी पण अजून एवढं नाव्यासारखी कात्री काट चालत नाही. नाही चालत. कशामुळे चालत नाही? अजून नवीन आहे माणसं आहे. अजून नवीन माणसं आहे. बरं, तर आता हे बोल. आम्ही पहिल्यांदा लावलो छटायला, हां. त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यांदा माहिती नव्हती म्हणजे कसल्या गोष्टी कसं छटायचं कसं नाही. आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं असं नाही असं करा, तेव्हा आम्हाला जरा थोडी माहिती मिळाली. आता जरा उरका लागले. आता अगोदर पहिल्या 1 दिवसात बऱ्याच वेळ लागला, कारण की छाटणी करत असताना घाबरत होते. आणि छाटणी करत असताना अजून एक लक्षात घ्या, तुम्ही स्वतः करा किंवा बाहेर न करा, जो पाला पडतो तो मध्ये बेडवर पडू देऊ नका, नाही तर परत डबल काम लागतं. छाटणी करणारा सांगा की हा मध्ये पडणारा पाला जो आहे तो जास्तीत जास्त मधल्या भागात पडू द्या, जेणेकरून तो आपण परत रोटर करून चुरा करणार आहोत. जर हे बेडवर तसंच पाला ठेवला तर तो परत पाला उचलासाठी अजून परत मजुरी जाते किंवा वेळ जातो किंवा घाण ती तशीच राहते. आता आपण काय करतोय, आता आपली छाटणी झाली, आता आपला हा मधला पाला आपण सगळा रोटर मारून घेतोय आणि नंतर रोटर मारल्यानंतर जो काही शिल्लक भाग आहे बेडचा त्याला आपण परत आता ब्रश कटर मारून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण खत व्यवस्थापन करणार आहोत. तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. शेतकरी मित्र सूरज अवतडे हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.